प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 30 जानेवारीचा भाग तुम्ही बघत आहात आणि नकारात्मक परिस्थितीमध्ये सकारात्मक कसं राहावं ना, हे आज तुम्हाला सायलीकडे बघून इतकं छान कळणार आहे ना की विचारूच नका. आता एक मोठा ट्विस्ट येणार आहे, तो असा की अर्जुन आता हरून गेलाय. त्याने सायलीची ओढणी चैतन्याच्या हाती परत केली आहे आणि चैतन्याजवळ निरोप दिलाय की सायलीला सांग माझ्या नाकर्तेपणाची आठवण तुमच्याकडे राहू द्या म्हणून. सायली आता चैतन्याला म्हणते, भाऊजी ही ओढणी ह्यांना परत द्या आणि त्यांना सांगा की ओढणीवर मॅच होईल असा नवीन कुर्ता लग्नामध्ये घ्या. ही ओढणी आणि ओढणीवाली आता तुमच्याकडेच परत येणार आहे. पण सुरुवात तर काय धमाकेदार झाली आहे प्रेक्षकांनो. आज प्रियाला तर सायलीने थंडगार करून टाकलेलं आहे. बघत राहा पुढे काय काय घडलंय. आता प्रिया सायलीकडे येते तेव्हा सायली म्हणते, ये ना प्रिया ये. अगं बस. आता प्रिया तिला टोमणा मारते बरं का. कुसुमला आधीच राग आलेला असतो ती तिथे आलीये म्हणून. आता प्रिया म्हणते, अगं सायली कुठे बसू मी इथे 2 माणसं धड उभे राहतील एवढीही जागा नाहीये. असो म्हणा, मी काही इथे बिसायला नाही आलेले. सायली मी तुझ्याशी महत्वाचं बोलायला आले बरं का. सायली मन घट्ट करून घे. आता हिला वाटतं सायली लागल रडायला. पुढे म्हणते, अगं सायली माझं आणि अर्जुनचं लग्न होणार आहे बरं का. आता प्रिया असं बोलून सायलीचे एक्सप्रेशन्सची वाट बघत असते. पण मजा आली बरं का. आता सायली म्हणते, हो का, बरं. अगं बस ना प्रिया, तुझ्यासाठी काय करू, कॉफी करू का, तुला आवडते तशी स्ट्रॉंग कॉफी करू का ग प्रिया. सायली इतकी दुर्लक्ष करते तिच्याकडे. आता प्रिया म्हणते, ए काय ग सायली, अगं मी काय बोलले तुला, तू ऐकलं नाही का आता. सायली म्हणते, हो ऐकलं ना, हेच की माझ्या नवऱ्याशी तू दुसरं लग्न करायचं ठरवलंयस. हा टोमणा मारल्यावर प्रिया चुप्पच बसते आणि हळूच म्हणते, मग काय ग सायली, तुला हे ऐकून काहीच वाटलं नाही. सायली म्हणते, अगं काय वाटायचं ग त्यात. अगं प्रिया, तुला आठवतं का आपण जेव्हा लहान होतो तेव्हा तू एकदा म्हणाली होतीस की मला चंद्र तोडून आणायचं आणि मग तासनतास तू त्याबद्दल बडबडत बसायची. आता कुसुम मागणं म्हणते, अगं सायली मला आठवतं ना. मग सायली मोठ्याने हसते आणि म्हणते, हो ग कुसुमताई, अगं त्यानंतर तर हिला पैशाचं झाड उगवायचं होतं. प्रियाची दातकीळ बसली आहे प्रेक्षकांनो. आज पुढे ऐका. सायली म्हणते, अगं पैशाचं झाड उगवायसाठी तू नाणी वगैरे पेरणार होतीस नाही, म्हणजे ते सगळं आठवतंय मला. अगं प्रिया, तू अनेक स्वप्न बघितली आहेस, ती प्रत्यक्षात कधीच उतरलेली नाहीयेत. यावेळेला तर तू त्याही पेक्षा विनोदी स्वप्न पाहिलंयस. मग ते कसं काय खरं होईल प्रिया, सांग. आता प्रिया चिडते सायलीवर आणि म्हणते, सायली तुला ही सगळी गंमत वाटते का ग. आता कुसुम तिकडनं हसत असते मोठ्याने. प्रिया आता खूप चिडते आणि म्हणते, ए सायली, अगं तुझे घटस्फोटाचे पेपर आहे ना, ते मी ऑलरेडी कोर्टामध्ये सबमिट सुद्धा केले आहेत. आता सायलीनं प्रेक्षकांनो 1 सेकंड जरा डोळे लावून घेते बरं का आणि जरा तिच्याकडे अशी कॉन्फिडन्सने बघते आणि मग प्रिया तिला म्हणते, ए सायली, अगं तुझ्यावर उपकार करायचे ना म्हणून मी तुला सांगायला आले इथे. तू अर्जुनची एक्स वाईफ आहेस ना. अरे ओ सॉरी कॉन्ट्रॅक्ट वाली एक्स वाईफ आहेस. आता प्रियाला असं वाटतंय आपण सायलीचा आत्मविश्वास तोडलाय असं सगळं बोलून, घटस्फोटाचे पेपर वगैरे. पण सायली तिला आणखीन एनकरेज होत आहे आणि ती आणखीन प्रियाला उत्तर देते. बघा प्रेक्षकांनो, आता प्रिया म्हणते, तुझ्यावर उपकार केले मी म्हणून इथे तुला सांगायला आले, लक्षात ठेव. पण आता सायली पुन्हा तिच्याकडे बघून हसते आणि म्हणते, अगं प्रिया, मी अर्जुन सरांची बायको आहे. बायको या शब्दापुढे ना कधी एक्स असतं ना कधी कॉन्ट्रॅक्ट असतं. हा घटस्फोट काय ग, अगं तो कागदापुरता असतो. एकमेकांच्या प्रेमात पडलेल्या जोडप्यांचा मनाने घटस्फोट करणं आतापर्यंत या जगात कुणालाही जमलेलं नाहीये आणि तुला तर ते 7 जन्म जमणार नाही ग. मगाशी म्हणलं ना मी प्रेक्षकांनो. आता प्रिया थंडी गार पडलीये, ती नुसती दात खात असते सायलीवर आणि मग म्हणते, ए सायली, तू काय डोक्यावर पडलीस का ग, मी तुला काय बोलते, तू मला काय बोलतीये. अगं तुझा घटस्फोट होणार आहे, घटस्फोट कळते का तुला. तू मला नेहमी ऐकवायचीस नको, मी कायद्याने अर्जुनची बायको आहे, कायद्याने अर्जुनची बायको आहे. अगं कायद्यानेच तुमचं नातं संपलं ग, संपलं, फिनिश झालं ते. आता कायद्याने मीच अर्जुनची बायको होणार आहे. कसली बोलते बघा प्रिया प्रेक्षकांनो. पण कमाल प्रेक्षकांनो, या सगळ्या ॲक्टरसाठी ना कमाल, हॅट्स ऑफ, काय ॲक्टिंग करतात यार, जबरदस्त. आणि सध्या जो ट्रॅक लावलाय ना त्यांनी प्रेक्षकांनो, अमेझिंग, दुसरा शब्दच नाहीये. प्रियाच्या कायद्याच्या भाषेवर सायलीने काय उत्तर दिलं बघा. सायली म्हणते, प्रिया अगदी बरोबर बोललीस बरं,
कायद्यानेच आमचा घटस्फोट होणार आहे आता, मग पुन्हा मी त्यांच्याशी लग्न करून घेईल, पण ते स्थान तुला मी कधीच मिळू देणार नाही प्रिया. खुशाल बघत राहा ह्यांची बायको होण्याचं स्वप्न, पण जेव्हा तुला जाग येईल ना तेव्हा तुला कळणार आहे की तुझ्या हातात काहीच राहिलेलं नाहीये, तुझे हात रिकामे आहेत प्रिया. प्रियाला आता काही सुचत नाहीये प्रेक्षकांनो, सायलीला उत्तर द्यावं तर काय द्यावं. प्रिया दातोट खात असते तेव्हा कुसुम म्हणते, जी माणसं दुसऱ्याच्या नावाने बोट मोडतात ना त्यांची हातं नेहमीच रिकामी राहतात. आता सायली शांतपणे म्हणते, हे बघ प्रिया, आता तू निघ इथून. शहाणी असशील ना तर माझ्या ह्यांच्या आयुष्यातून पण निघून जाशील, कारण आता माझं प्रेम आणि तुझं कपट यामधून कोण जिंकणारे हे सांगायची काही गरज नाहीये, हो की नाही प्रिया. प्रेक्षकांनो, माइंड ब्लोईंग असा एपिसोड आहे आजचा. पूर्ण एपिसोड जबरदस्त दाखवलाय त्यांनी. प्रियाला अपेक्षाच नव्हती की सायली एवढ्या पॉझिटिव्हली उत्तर दिली या सगळ्या गोष्टींवर. आता प्रिया जरा सेकंद विचार करते आणि सायलीला म्हणते, चॅलेंज देतेस का मला सायली? चल सायली, एक्सेप्ट करते मी तुझं चॅलेंज. मी अर्जुनच्या नावाचं मंगळसूत्र तुला घालूनच दाखवेल. येत्या काही दिवसात माझ्या गळ्यामध्येच अर्जुनच्या नावाचं मंगळसूत्र असेल सायली. आता सायली शांतपणे तिला पुन्हा उत्तर देते आणि म्हणते, त्याच्या आधी माझ्या गळ्यातल्या मंगळसूत्राला तर हात लावून दाखव प्रिया. सायली तिचं मंगळसूत्र हातात घेते आणि म्हणते, बघ 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 जमतं का तुला? चल मी देतीये तुला चॅलेंज, बघ हात लावून. अगं करत राहा ग प्रयत्न, काही फरक पडणार नाहीये मला. बघू ग बघू पुढे काय काय घडणार आहे ते. अर्जुन सरांची बायको मीच होते, मीच आहे आणि मीच राहणार. सायली आता प्रियाला अशी डिवचत बोलते प्रेक्षकांनो. म्हणजे पाहिलं ना प्रेक्षकांनो, खऱ्या आयुष्यात सुद्धा हा खूप छान अनुभव आहे. जेव्हा समोरचे लोक आपलं वाईट चिंतात ना, त्यांना आपली प्रगती हेच खरं उत्तर असतं. थिंक पॉझिटिव्ह अँड बी ऑप्टिमिस्टिक, हे मी नेहमी सांगत असते. कायम माणसाने पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे. आता बघा प्रेक्षकांनो, ही प्रिया पुन्हा सायलीला काहीतरी बोलायला जाते. सायली, मी तुला शेवटचं सांगतेय. सायली म्हणते, चल निघ इथून, आता काही राहिलेलं नाहीये माझ्याकडे तुला बोलायला. तुला एकदा सांगितलेलं कळत नाहीये का? चल निघ म्हणलं ना. प्रिया थंडीगार पडलेली आहे प्रेक्षकांनो, मजा आ गया. आता लगेच ही कुसुमकडे बघते बरं का प्रिया. कुसुम आता तिच्या हातामध्ये एक मोठं पातेलं घेते आणि प्रियाला अशी धमकवते, चल निघ इथून. म्हणजे असं पातेलं दाखवून निघाली नाही तर हाणल फटका म्हणून. आता बघा ती बाहेर जाते बरं का. पुन्हा सायलीकडे बघते दारात उभी राहून, पण सायली मात्र इतकी पॉझिटिव्ह आहे. सायली तिला पुन्हा एकदा म्हणते, बाय प्रिया, सी यू सून. प्रिया किती वेळ सायलीच्या दारात उभी राहते, जरा सेकंड, आणि सायलीकडे खूप रागाने बघत असते. प्रियाला असं झालंय, आता काय करू, हिचं डोकं फोडू का काय करू, पण तिची तगमग होतीये. पण सायली मात्र थंड. सायलीलाही काही फरक पडलेला नाहीये तिच्या बोलण्याचा, तिच्या वागण्याचा. प्रिया आता तिच्या घराच्या बाहेर येते आणि जरा वेळ विचार करायला लागते, या सायलीच्या डोक्यात नेमकं काय शिस्त आहे. नाही 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 नाही, ह्या वेळेला ती वरचढ ठरून चालणार नाहीये मला. आता तेवढ्यात मधुभाऊ आल्यावर का तिथे. आता मधुभाऊ पण परेशान झाले. आता लगेच मधुभाऊ म्हणतात, प्रिया तू इथे? प्रिया म्हणते, हो तुमच्या मानस कन्येला भेटायला आले होते, पण इथे आल्यावर कळलं हो मधुभाऊ, तिला तर वेळ लागलाय. आता मधुभाऊंना टेन्शन आलं ना. मधुभाऊ म्हणतात, काय काय बोलतेस तू? आता प्रिया म्हणते, हो ना, काहीतरी विचित्र आणि असंबंध बडबड करत होती ती. साहजिक आहे म्हणा, माझं आणि अर्जुनचं लग्न आहे हे कळल्यानंतर जरा धक्का बसला असेल ना तिला. आता मधुभाऊंनाच आधी धक्का बसला, अर्जुनचं आणि हिचं लग्न. अरे बाप रे. मधुभाऊ म्हणतात, काय तुझं आणि अर्जुनचं लग्न? प्रिया म्हणते, ओ मधुभाऊ, आता कुठलेच प्रश्न विचारू नका हा. तुम्हाला फॉर्मली आमंत्रण द्यायला मी येईल लग्नाला, या बरं का, आणि नक्की या. आता मधुभाऊ टेन्शनमध्ये. आता प्रिया पुढे म्हणते, अरे देवा, माझे सासरचे तुम्हाला दारात उभे करतात की नाही, म्हणजे मला जरा शंकाच आहे. पण मधुभाऊ तुम्ही नक्की नक्की प्रयत्न करा, नक्की लग्नाला या आणि हसायला लागते. आणि पुढे म्हणते, अरे हो, तोपर्यंत तुमच्या लाडक्या सायलीला जपा जरा, बिचारी बिथरून गेलीये हो. आणि आता पुन्हा लग्नाला या म्हणते आणि तिथून निघून जाते. आता मधुभाऊ शॉक झालेत ना. मधुभाऊंच्या लक्षातच नाही आलं हे सगळं काय चाललंय प्रकरण. अर्जुनचं लग्न कुठून आलं आधेमध्ये. आता मधुभाऊंना वाटतं सायली धक्क्यामध्ये असेल, सायलीला टेन्शन आलं असेल. पाहिलं ना प्रेक्षकांनो, आपण जर उलट वागलं ना नेमकं, तर समोरचे सुद्धा चॅट होऊन पडतात. म्हणजे कधी कधी काय होतं, मी पर्सनल सांगते तुम्हाला, कधी कधी काय होतं की समोरच्या माणसाला असं वाटतं की आपण जर असं वागलं तर या माणसाला त्रास होईल, असं होईल तसं होईल.
पण आपण जर त्याच्या विरुद्ध वागलं ना तर मजा येऊन जाते. तसंच काहीसं झालेलं आहे सायलीच्या बाबतीमध्ये. मी तुम्हाला मागे म्हटलं होतं ना प्रेक्षकांनो, अर्जुन आधी जसा पॉझिटिव्ह होता ना तशी सायली आता पॉझिटिव्ह आहे. मी जे सांगितलं ना तो सीन एक्झॅक्टली त्यांनी आता पुढे दाखवलाय. बघा पुढे काय घडतं. प्रिया आता मधुभाऊंशी एवढंच बोलते आणि निघून जाते. आता मधुभाऊंना वाटतं सायलीला टेन्शन आलं असेल. आता सायली मस्त कपड्यांच्या घड्या घालतीये. कुसुम सायलीला म्हणते, कुसुम म्हणते बाई सायली अगं तुझी कमालच झाली ग आज. सायली म्हणते अगं कुसुमताई मी अशी तडातडा बोलायला लागले ना की अर्जुन सर मला नेहमी म्हणतात या मिसेस सायली 2.0 आहेत आणि ती हसायला लागते. आता कुसुम म्हणते 2.0 म्हणजे काय असतं ग. आता सायली म्हणते अगं कुसुमताई माझ्याकडे बघून समजून जा ना काय असतं ते. दोघी मस्त हसत खेळत कामं करतात प्रेक्षकांनो. आता तेवढ्यात मधुभाऊ येतात ना. सायलीला हसत खेळत काम करताना आनंदात बघून मधुभाऊंना एकदम वेगळंच टेन्शन आलंय. ते विचार करतात बापरे मला तर वाटलं होतं सायलीला धक्का बसला असेल अर्जुनचं आणि प्रियाच्या लग्नाबद्दल ऐकून, पण सायली तर इथे आनंदात दिसते. ही तर स्वतःला त्रास करूनच घेत नाहीये. काय झालं असेल सायलीला. मधुभाऊ शॉक मध्ये. आता तेवढ्यात कुसुम म्हणते मधुभाऊ तुम्ही केव्हा आलात. आता मधुभाऊ म्हणतात आत्ताच आलो मी. बाहेर मला प्रिया भेटली. आता कुसुम आणि सायली थोड्या वेळ जरा मधुभाऊंकडेच बघत राहतात. मग मधुभाऊ म्हणतात ती म्हणाली की अर्जुन आणि प्रियाचं लग्न ठरलंय. सायली मस्त उत्तर देते हो हो मधुभाऊ ठरले पण ते लग्न काही होणार नाहीये. जाऊ द्या तुम्ही हातपाय धुवा मी चहा ठेवते. अरे यार इतकं भारी वाटलं नाही ऐकताना. म्हणजे मधुभाऊला पण समजलं नाही काय बोलून गेली एकदम. मधुभाऊ शॉक मध्ये. मधुभाऊ कुसुमकडे बघतात आणि कुसुमला असं खाणाखुणा करून विचारतात अगो हे काय सगळं. कुसुम हसते सायलीकडे बघते आणि म्हणते मधुभाऊ आगे आगे देखो होता है क्या. म्हणजे ती खाणाखुणाच करून बोलते मधुभाऊंशी. फक्त सायलीकडे बघते आणि हसते. याचा अर्थ तोच झाला ना प्रेक्षकांनो. बघा आता मगाशीच मी म्हटले तुम्हाला की मागच्या वेळेला जसा अर्जुन पॉझिटिव्ह होता सायलीच्या प्रेमासाठी झगडत होता, आता ते काय झालंय माहिती का प्रेक्षकांनो. जरा गंमत म्हणजे अर्जुनचा आत्मा सायलीत आलाय, सायलीचा आत्मा अर्जुन मध्ये गेलाय. आता इथून पुढे कमीत कमी 15 मिनिटं पण छानच दाखवलंय त्यांनी, त्यात वाद नाही. अर्जुनला सायलीची आठवण येते आणि अर्जुनने आतापर्यंत सायलीसाठी काय काय केलं, काय काय क्षण त्यांनी एकमेकांसोबत सुंदर घालवले ते सगळं अर्जुनला आठवते. म्हणजे रिसेंटली जे काही घडलंय ना ते सगळं त्यांच्या प्रेमाची कबुली, अर्जुनच्या प्रेमाची कबुली आणि मग पूर्णाजीने दिलेलं वचन हे सगळं त्यांनी एका गाण्यामध्ये दाखवलंय. ते तुटताना तुटतो हा जीव हा वेडा नाही का, ते सगळं गाणं त्यांनी इथे ऐकवलंय जे ऐकायला इतकं सुमधुर वाटलंय आणि झालेले प्रसंग बघायला त्याहूनही छान वाटले. अर्जुनला दिसतंय त्याचं प्रेम आता त्याच्यापासून कायम लांब जाणार. बिचाऱ्याची काय अवस्था असेल प्रेक्षकांनो, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. एवढा झगडला तो त्याच्या प्रेमासाठी, शेवटी सायलीने सुद्धा प्रेमाची कबुली दिली, पण हे काय झालंय होत्याचं नव्हतं होणार आहे हे त्याला दिसतंय बिचाऱ्याला आणि पुढे काहीही आशा नाहीये असं त्याला वाटतंय. पण कमाल ना प्रेक्षकांनो, या वेळेला त्यांनी सायलीची पॉझिटिव्हिटी दाखवली. किती कमाल दाखवत आहे मालिका. तुम्ही काही म्हणा बाबा, मी तर खरंच या ट्रॅकवरती प्रचंड प्रेम करायला लागले. रोज नव्याने काय दाखवतील याची उत्सुकता तर फार वाढवतायत ते. आता पुढे बघा रविराज आलेले आहेत बरं का. आता अर्जुनचं गाणं त्यांनी 10-1 मिनिटं दाखवलं. मग रविराज आणि प्रतिमा आत्या येतात. मग प्रतापराव त्यांचं वेलकम करतात. अरे ये रविराज बस ना. आज सगळे सीन त्यांनी खूपच सुंदर घेतलेत प्रेक्षकांनो. आता रविराज आल्या आधी पूर्णाईच्या तब्येतीची विचारपूस करतात. पूर्णाई तुम्ही कशा आहात. आता पूर्णाजी म्हणतात कशी असणार मी रविराज. अहो मस्त एकदम मजेत. माझ्या नातवाचं लग्न आहे म्हटल्यावर आजारी पडून कसं चालेल मला रविराज. प्रतिमा आत्या विचारतात तन्वी कुठे गेली आहे. मग अस्मिता म्हणते अगं प्रतिमा आत्या ती मैत्रिणीच्या घरी गेली आहे, येईल ती इतक्यातच. आता रविराज जरा सिरियस झालेत बरं का प्रेक्षकांनो. ते म्हणतात पूर्णाई तुम्ही बोलवल्याचा निरोप मिळाला होता मला, म्हणजे मी आजच येणार होतो. म्हणजे तुमचा निरोप नसता आला तरी मी येणारच होतो. अर्जुनशी जरा मला महत्वाचं बोलायचं होतं. अर्जुन कुठे आहे. आता असं विचारल्यानंतर प्रतापराव म्हणतात अरे आहे ना आहे, तो घरातच आहे, त्याच्या रूम मध्ये आहे. आता प्रेक्षकांनो एवढा सुंदर सीन दाखवलाय त्यांनी. अर्जुननी कसं गोलमोल उत्तर दिलं ना रविराजांना ते बघत राहा. प्रतापराव अर्जुनला आवाज देतात अरे अर्जुन खाली ये. अर्जुन खाली येतो. आता रविराज तर त्याच्या चेहऱ्याकडे बघतात. अर्जुन रविराजांना बघून म्हणतो सिनियर मला बोलवलंस तू. आता पूर्णाजी म्हणतात अरे अर्जुन आता सिनियर नाही म्हणायचं, अरे तू रे करायचं नाही, आता ते तुझे सासरे होणार आहे.
पूर्णाजीनी असं बोलल्यानंतर अर्जुनच्या चेहऱ्यावर शून्य हावभाव असतात आणि चैतन्याच्या सुद्धा. पण प्रेक्षकांनो एक सांगू, चैतन्य एक सेकंदही अर्जुनला सोडत नाहीये. काय सुंदर दाखवत आहेत ते. आता कल्पनाताई बघतच राहतात अर्जुनकडे, म्हणजे त्यांना असं वाटतं आता सगळं छान छानच होणार आहे. आता रविराज खूप सिरियस होतात आणि म्हणतात, अर्जुन, नाती जोडण्यापूर्वी मला तुझं मन जाणून घ्यायचं होतं. अर्जुन, तू या लग्नाला तयार आहेस ना? आता अर्जुन खूप सिरियस झालाय. म्हणजे इथे ना नुसतं प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचे हावभाव त्यांनी दाखवलेत. आता चैतन्य सुद्धा सिरियस आहे. रविराज पटकन उठून अर्जुनच्या समोर येतात आणि त्याच्या चेहऱ्यावरचे भाव टिपत असतात. रविराज तसे हुशार आहेत, पण प्रियासारख्या मुलीने त्यांना गंडवलं म्हणून आपल्याला असं वाटतं की ते असो. तर आता रविराज अर्जुनला म्हणतात, अर्जुन, मी तन्वीच्या आनंदासाठी परवानगी दिली होती. तू तेव्हा तिथे नव्हतास. तू सुद्धा या लग्नाला तयार आहेस असं मला समजलंय. खरं आहे का हे सगळं? आता अर्जुन एकदम ब्लँक, तो काही बोलत नाहीये. आता पूर्णाजीला टेन्शन आलंय, अर्जुन काय उत्तर देईल. मग आता रविराज म्हणजे तो पूर्णाजीकडे बघतोय. रविराज त्याला म्हणतात, अर्जुन, मला तुझ्या तोंडून ऐकायचंय. सांग, तू खरंच लग्नाला तयार आहेस का? आता बघा पूर्णाजीकडे बघतोय अर्जुन पूर्णाजीकडे बघतायत. आता त्यांना टेन्शन आलंय, अर्जुन खरं सांगून टाकेल. रविराज खूप वेळ बघतात त्याच्या चेहऱ्याकडे आणि मग पुन्हा त्याला म्हणतात, काय रे अर्जुन, तू होकार दिलास ना लग्नाला? नाही म्हणजे पूर्ण शुद्धीत राहून कोणाच्या दबावाखाली तर दिला नाहीयेस ना हा होकार? आता अर्जुनला पूर्णाजीने दिलेलं वचन आठवतंय. आता त्याला असं वाटतंय की सांगून टाकावं, म्हणजे ऑलमोस्ट तो सांगणारच असतो प्रेक्षकांनो. आता त्यांनी सगळा तो सीन दाखवला पुन्हा, पूर्णाजीने कसं वचन घेतलं त्याच्याकडनं एक्सेट्रा एक्सेट्रा. पण आता अस्मिता रविराजांना म्हणते, काय रे काका, इथे कोर्टात उभं केल्यासारखं काय उभं केलंयस अर्जुनला? इथे काय तू वकिली करणार आहेस का? प्रतापराव म्हणतात, अस्मिता तू जरा थांबतेस का? रविराजाला काय विचारायचं ते विचारू दे, त्याचा अधिकारच येतो. आता पुन्हा एकदा रविराज म्हणतात, या घरामध्ये माझ्या मुलीचा झालेला अपमान बघितलाय मी अर्जुन. तुमच्या साखरपुड्याच्या वेळेला माझ्या मुलीच्या डोळ्यात आलेलं पाणी तेही बघितलंय मी अर्जुन. मी हे सगळं विसरायला तयार आहे, अगदी सगळं. फक्त मला तुझ्याकडनं खात्री हवी आहे की तू हे लग्न मनापासून करतोयस. पण अर्जुनला मात्र अजूनही पूर्णाजीला दिलेलं वचनच आठवतोय. रविराज त्याला पुन्हा पुन्हा विचारताय, अर्जुन, तू मनापासून हे लग्न करतोयस ना? माझ्या तन्वीला तू आयुष्यभर सुखात ठेवशील का? अर्जुन अजूनही शांत बसलाय, तो काहीच उत्तर देत नाही प्रेक्षकांनो. आता अर्जुनला आलंय टेन्शन, काय करू, खरं खरं सांगून टाकू का सिनियरला? आता पुन्हा एकदा रविराज म्हणतात, अरे अर्जुन, मी तुझ्या उत्तराची वाट बघतोय, तू काहीच का बोलत नाहीयेस? आता सगळ्यांनाच टेन्शन आलंय. इथे सगळ्यांचे असे भयभीत झालेले चेहरे दाखवले त्यांनी सुभेदारांचे. पूर्णाजीला टेन्शन आलंय, प्रतापरावांना आलंय, कल्पनाताईंना आलंय, चैतन्यालाही टेन्शन आलंय. चैतन्यालाही वाटत असतं की अर्जुनने सांगून टाकावं. आता ऑलमोस्ट अर्जुन सांगणारच असतो, तेवढ्या तिथे प्रिया येते. सीन खूप जबरदस्त रंगवलाय हा. आता हे रविराज पुन्हा म्हणतात अर्जुनला, अर्जुन तू काहीच बोलत नाहीयेस. आता अर्जुन ऑलमोस्ट बोलणार, तेवढ्यात ती बया दारातूनच ओरडते, बाबा याचं उत्तर मी देते तुम्हाला. आता हिला कोणी विचारलं होतं का उत्तर? प्रेक्षकांनो, जे खोटारडे असतात ना त्यांना असं प्रत्येक वेळेला एक्सप्लेनेशन द्यावंच लागतं. असो, आता प्रिया त्या अर्जुनच्या समोर येते आणि म्हणते, बाबा मी सांगते ना तुम्हाला, मी उत्तर देते. आता सगळेजण हिच्याकडेच बघतात. मागे किती वेळ तो सीनच खूप रंगवला त्यांनी प्रेक्षकांनो. आता ती समोर येते अर्जुनच्या, त्याच्या बाजूला येऊन उभी राहते आणि म्हणते, बाबा मी देते ना तुम्हाला उत्तर. अर्जुन मला आयुष्यभर सुखात ठेवणार आहे. मला अर्जुन कधीच कुठल्याच गोष्टीची कमी पडू देणार नाही. आता त्या अर्जुनचा हात धरते पुन्हा दंड आणि म्हणते, हो ना अर्जुन. आता ते रविराज तिने धरलेल्या दंडाकडेच बघतायत बरं का प्रेक्षकांनो रागाने. त्यांनी एवढ्या सगळ्या बारीक गोष्टी टिपलेल्या आहेत असं त्यांच्या चेहऱ्यावरून तरी आता दिसलंय. आता या सगळ्या गोष्टी ते नंतर विसरतात का काय ते काही सांगता येत नाही. आता प्रिया जेव्हा अशी हात धरते तेव्हा अर्जुनला राग येतो प्रियाचा, पण तरी तो खूप संयम ठेवून आहे. प्रिया पुढे म्हणते, बाबा अर्जुन शब्दाचा खूप पक्का आहे. त्याने स्वतःहून पूर्णाजीला वचन दिले की तो माझ्याशी लग्नाला तयार आहे, त्यामुळे बाकीचे प्रश्न राहतच नाही. आता अस्मिता मध्येच बोलते बरं का आणि म्हणते, तू तुझ्या नवऱ्याच्या बाजूने कशी ठामपणे उभी असतेस ग, बायको असावी ना तर अशी. प्रेक्षकांनो फक्त अस्मिता सारखी नको, मायरी राहणारी. असो, तर आता अर्जुन बिचारा शांत आहे. अर्जुनचं तर खेळणं करून टाकलंय प्रेक्षकांनो या प्रियाने आणि सुभेदारांनी मिळून. आता रविराज म्हणतात, मी ज्याला प्रश्न विचारलाय त्यालाच उत्तर देऊ देत ना, तू कशाला मध्ये बोलतेस तन्वी? आता लगेच ही चुपचाप बसली आहे बरं का.
अर्जुनला आता काही सुचेना काय उत्तर द्यावं. अर्जुन पुन्हा पूर्णाजीकडे बघतो आणि म्हणतो, माझ्यासाठी माझी आजी सगळ्यात जास्त महत्वाची आहे. अर्जुन जेव्हा असं बोलतो तेव्हा पूर्णाजी त्याच्याकडे बघून स्माईल करतात. प्रेक्षकांना मी म्हटलं नाही याने गोलमोल उत्तर दिलंय. आता अर्जुन पुन्हा रविराजांकडे बघतो आणि म्हणतो, सिनियर तुला हे माहिती आहे ना, मी जे वचन दिलंय ते पूर्णाजीला दिलंय. असं बोलल्यानंतर रविराजांना अजून काय उत्तर अपेक्षित हवंय प्रेक्षकांनो ते म्हणजे बघतच राहतात अर्जुनकडे. आणि अर्जुन आता पुन्हा म्हणतो, सिनियर पूर्णाजीला दिलेलं वचन मी निभवेल, असं म्हणून तो चुप्प बसलाय. आता सिनियर म्हटल्यानंतर आता काय बोलणार ते रविराज, सगळे शांत बसलेत. मग कल्पनाताई, अश्विन सगळे स्माईल करतात. मग लगेच प्रिया म्हणते, घ्या बाबा मिळालं ना तुम्हाला. काय हो बाबा, माझ्या नवऱ्याला असं कोर्टात उभं केल्यासारखं काय प्रश्न विचारताय तुम्ही. आता प्रेक्षकांनो तरी सुद्धा रविराज अर्जुनच्या चेहऱ्याकडे बघताय, प्रतिमा आत्या सारख्या बघतायत अर्जुनकडे, एकदम आश्चर्यचकित होऊन हा असा का उत्तर देतोय. पण तरी लगेच अस्मिता विषय डायव्हर्ट करते आणि म्हणते, झालं ना सगळं आता तुमच्या मनासारखं, चला तर मग पुढच्या तयारीला लागूयात आपण. ए विमल चल सगळ्यांसाठी कॉफी आण. प्रिया आता रविराजांच्या जवळ बसते आणि त्यांच्या खांद्यावर हात टाकून म्हणते, आज तर बाबांनी अर्जुनच्या घटस्फोटाचे पेपर कोर्टात सुद्धा सबमिट केलेत. आता रविराज नुसते म्हणतात. ही विचारते त्यांना, हो ना बाबा. मग ते असे विशेष काही रिस्पॉन्स देत नाहीत. मग लगेच अस्मिता म्हणते, चला मी माझ्या डिझायनरला फोन करते, मेहंदी संगीत मला 7-8 तरी आउटफिट हवे. अश्विन म्हणतो, अगं अस्मिताताई लग्नाची तारीख तर ठरू दे. मग कल्पनाताई म्हणतात, अगं हो ना खरंच की. मग लगेच हे पूर्णाजी म्हणतात, अगं कल्पना गुरुजींना फोन कर, आपण तारीख ठरवू. मग प्रतापराव म्हणतात, मी हॉल बुक करतो, सगळी तयारी करायला लागतो. मग रविराज म्हणतात, अरे प्रताप असं काय करतोयस, काही कामं आमच्यासाठी पण शिल्लक ठेव ना. मग लगेच प्रतापराव म्हणतात, अरे काय रविराज कशाला फॉर्मॅलिटी करतोयस, अरे तू आणि प्रतिमा दोघांनी फक्त आराम करायचा, सगळी तयारी आम्ही करून घेऊ, सगळी जबाबदारी सुभेदारांची आहे बरं. काय रे चैतन्य, बरोबर बोलतोय ना मी. आणि तू गप्प का रे बाबा, अरे तुला मदत करायची की नाही लग्नामध्ये. आता असं बोलल्यानंतर चैतन्य सुद्धा ब्लँक झालाय बिचारा, तो काहीच उत्तर देत नाही. आणि लगेच त्यांनी सायली आणि कुसुमचा सीन दाखवलाय, छान दाखवलाय ना प्रेक्षकांनो आज त्यांनी सगळा भाग. मग आज सुद्धा एक लाईक करून टाका आणि कसा वाटला भाग मला नक्की कळवा, कारण आता येणारे भाग अजून जबरदस्तच असणार आहे, यात शंकाच नाहीये. आता पुढे बघा सायली काय बोलते कुसुमशी. आता हा चैतन्य असं विचारल्यानंतर बिचारा ब्लँक असतो, काहीच उत्तर देत नाही. आता सायलीला म्हणजे सायलीपेक्षा जास्ती कुसुमला टेन्शन आलंय. आता कुसुम म्हणते, अगं बाई सायली, अगं बाकी सगळं ठीक आहे ग, अगं घटस्फोट, अगं हे काय आहे सगळं. अरे देवा, आता हा शब्द ऐकूनच मला भीती वाटते ग सायली. तू अशी काय शांत राहिलीस ग असं घटस्फोटाचं ऐकून. बिचारी कुसुम तगमग करायला लागते. सायली म्हणते, कुसुमताई जरा शांत हो बरं, मी जे सांगते तेही शांतपणे ऐक. हे बघ कुसुमताई, काय आहे ना, हा शब्द मला आमच्या बाबतीत अजिबात ऐकायला आवडणार नाहीये, पण हे प्रियाचं ना नवीन कारस्थान आहे. तुला एवढं का टेन्शन येते, तू मनाला नको लावून घेऊस हे सगळं. आता कुसुम म्हणते, सायली अगं कायद्याने वेगळे होताल ना तुम्ही. सायली म्हणते, अगं होऊ दे की, मगच आमचं लग्न पुन्हा होईल ना. आणि कुसुमताई, आम्ही आधी जेव्हा लग्न केलं ना तेव्हा तू आणि चैतन्य भाऊजी पण आता आमच्या लग्नाला सगळी लोक हजर असतील आणि हे लग्न मंदिरात थोडीच होणार आहे. हे लग्न छान असं सजवलेल्या मंडपात होणार आहे. अगदी सादर संगीत, हळदी, मेहंदी, संगीत, चुडा, अगं सगळं करायचंय आपल्याला, तेही व्यवस्थितपणे. सायलीला आता काहीच टेन्शन आलेलं नाहीये. हे बघून कुसुम म्हणते, अगं सायली तुझ्या मनात नेमकं आहे तरी काय आहे. ते सुभेदार तुला घरात पण प्रवेश देत नाहीये आणि तू हे सगळं कसं एकटीने करणार आहे. सायली म्हणते, अगं एकटीने कुठे, तू आणि चैतन्य भाऊजी आहात ना, आणि शिवाय माझ्या हक्काची काही माणसं आहेत ती येणार आहेत माझ्या मदतीला. आता कुसुमच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह, हिच्या हक्काची कोणती माणसं आहेत. तर प्रेक्षकांना तुम्हाला सांगून टाकते, मालिकेचे प्रोमो वगैरे तुम्ही बघतच आहात सध्या टीव्हीवर. तर यामध्ये कला आणि अद्वैत सायलीची मदत करायला येणार आहे आणि प्रियाची मेहंदी ते एक्सचेंज करणार आहे. त्यामध्ये शेण वगैरे ते कालवणार आहे, त्यामुळे सगळे ट्रॅक बघायला मज्जा येणार आहे. आता पुढच्या भागात बघा, अर्जुन खचून गेलाय. आता तो चैतन्याजवळ सायलीची ओढणी परत करतो आणि म्हणतो, चैतन्य मी माझ्या सायलीला या घरात परत नाही आणू शकलो रे. मिसेस सायलींची ही ओढणी माझ्या नाकर्तेपणाची आठवण आहे, दे त्यांना परत. आता चैतन्य सायलीकडे येतो आणि म्हणतो, वहिनी तुझी ओढणी परत करायला आलो ग मी, अर्जुनने सगळी आशा सोडली आहे. सायली म्हणते, हीच ओढणी यांना परत नेऊन द्या आणि सांगा लग्नात घालण्यासाठी
ओढणीवर मॅच होईल असा एखादा कुर्ता शोधा म्हणा, कारण ओढणी आणि ओढणीवाली फक्त त्यांचीच आहे. हा निरोप द्याल ना चैतन्य भाऊजी? सायलीला एवढं खुश झालेलं बघून चैतन्य सुद्धा खुश आहे. म्हणजे ती इतकी पॉझिटिव्ह आहे प्रेक्षकांनो, त्यामुळे सगळ्यांनाच नवीन ऊर्जा मिळते, हो की नाही? ठरलं तर मग आता सायली अर्जुनचा लग्न सोहळा पूर्ण एन्जॉय करायचा आहे आपल्याला. आता जे सोहळे अर्जुन आणि प्रियाचे होणार आहेत ना प्रेक्षकांनो, त्यांच्या घरी म्हणजे सुभेदारांच्या घरी, ते सगळे सोहळे कुसुम सायलीचे करणार आहे तिच्या घरी. म्हणजे सुरुवात अगदी मेहंदीपासून झाली आहे आणि मेहंदीमध्ये सायलीच्या हक्काचा माणूस म्हणजे कला येणार आहे आणि कला या सायलीला मदत करणार आहे आणि तिला सांगणार आहे की टेन्शन नको घेऊस, आम्ही त्या प्रियाच्या मेहंदीमध्ये शेण कालवलंय त्यामुळे तिची मेहंदी रंगणारच नाहीये. सायली गोड दिसते ना मेहंदीच्या आउटफिटमध्ये. प्रेक्षकांनो आजचा भाग मला खूप आवडला आणि यापुढे घरोघरीचा भाग सुद्धा खूप मस्त आहे प्रेक्षकांनो. मजा येणार आहे तुम्हाला. या दोन्ही सिरियल खूप एन्जॉय करणार आहात तुम्ही. तर ठरलं तर मग माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हे सगळे रिव्ह्यूज माझ्या आवाजात ऐकायला एन्जॉय करायला विसरू नका. धन्यवाद.